नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. मागे आपण एकूण 2 व्हिडिओ बघितलेले आहे. ज्याच्यामध्ये कोळी म्हणजे काय? कोळी डोंगरी आणि आदिवासी जमात आहे. त्याच्यानंतर कोळी ट्राइब ओ-टी-एस-पी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. असे आपण एक 2 व्हिडिओ बघितलो होतो. आणि त्यातलंच एक पार्ट म्हणून आज आपण तिसरा व्हिडिओ बघतो. जर तुम्ही ह्याच्या मागचे 2 व्हिडिओ बघितलं नसेल, तर त्या व्हिडिओ बघा. त्यानंतरच तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओचा अर्थ कळणार आहे, समजणार आहे. म्हणून मागचे 2 व्हिडिओ बघूनच हे तिसरे व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात करा. तर आपण एक लेक्चर सीरीज सुरू केलेलं आहे. कमीत कमी शब्दामध्ये, कमीत कमी पुराव्याच्या आधारे आपण ह्या ओ-टी-एस-पी क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी कसे राहतात, त्यांची लोकसंख्या किती आहे, हे सगळं आपण बघतोय. ओबीसीतली कोळी कोण आहे? कोळी नोंदी का झालेल्या आहे? क्षेत्र बंधन म्हणजे नेमकं काय आहे? ते केव्हा उठलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे आणि नंतर आपण डिटेल सीरीज सुरू करणार आहे. एकदम सखोलमध्ये प्रत्येक पॉइंट वरती एक कमीत कमी 8-10, 8-10 असे व्हिडिओज असणार आहे. पण आता महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. त्याच्यानंतर इलेक्शन जवळ आलेलं आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय या शासनाकडनं मिळवायचा आहे आणि म्हणून लोकांना समजावं, की बाबा आपण ओरिजिनल आणि खरे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी पैकी एक आहोत. यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. इथून पुढे रोज सकाळी एक, संध्याकाळी एक असे 2 व्हिडिओज पाठवण्यात येतील. तर कृपया ती प्रत्येक व्हिडिओ बघा. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे व्हिडिओज बघा. आणि तुमचा काही प्रश्न असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. तर आज आपण या तिसऱ्या भागामध्ये ओ-टी-एस-पी क्षेत्रामध्ये, ओ-टी-एस-पी क्षेत्र म्हणजे तुम्हाला माहित आहे, की महाराष्ट्रामध्ये जिथं 50% पेक्षा जास्त आदिवासींची लोकसंख्या आहे. म्हणजे ही सगळी कोळी जमात म्हणा किंवा त्याच्यामध्ये भिल्ल आहे म्हणा, पावरा आहे, तडवी आहे, अशी सगळी जे 45 जमाती आहेत. ह्या 45 जमाती सगळे मिळून जिथं 50% चे वर पॉप्युलेशन जातोय, तर त्या गावांना टी-एस-पी क्षेत्र म्हटलं जातं. आणि ज्या गावामध्ये हे सगळे आदिवासी आहेत, अनुसूचित जमातीचे लोकं आहेत, परंतु त्यांची लोकसंख्या 50% पेक्षा कमी आहे. अशा लोकांना आपण काय म्हणतो, की ओ-टी-एस-पी क्षेत्रातील आदिवासी. ओके. तर मित्रांनो, आदिवासी म्हणण्यापेक्षा अनुसूचित जमातीची लोकं असं जर आपण म्हटलो, तर एकदम ते ॲक्युरेट असेल. कारण आदिवासी तर सगळ्यांनाच म्हटलं जातं. पण अनुसूचित जमातीमधली लोकं ज्या ठिकाणी राहतात, ज्यांची लोकसंख्या 50% पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्राला, अशा भागाला आपण म्हणतो ओ-टी-एस-पी क्षेत्र. ओके. तर तुम्हाला माहित आहे, पडताळणी समित्या, प्रांत अधिकारी, शासन, आदिवासी क्षेत्रातून निवडून येणारे 25 आमदार आणि आदिवासी संघटना, हे सगळी लोकं ओ-टी-एस-पी क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी लोकं राहत नाही. ही लोकं 1976 नंतर नामसादृश्याचा लाभ घेऊन त्या खऱ्या आदिवासींच्या मध्ये घुसखोरी केलेल्या आहे. नावामध्ये साम्य आहे. ह्यांची पण नोंदी ह्यांची हे पण कोळी, ते पण कोळी असं नावामध्ये साम्य आहे आणि म्हणून यांनी घुसखोरी केलेलं आहे. प्रत्यक्षात हे नॉन ट्रायबल आहेत. प्रत्यक्षात हे बोगस आहेत, जातचोर आहेत. अशा पद्धतीने ह्या लोकांचं एक म्हणणं असतं. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे ओ-टी-एस-पी क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी आहेत की नाही? हे सगळं इंग्रज काळातले जे डाटा आहे,
जे मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे, जे गॅझेट्रीमध्ये त्या काळी म्हणजे 1800 शतकामध्ये जे गॅझेट्रीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, जे सेन्सस रिपोर्ट्समध्ये आलेले आहेत किंवा इतर अनेक पौराणिक संदर्भ ग्रंथामध्ये आलेले आहे, ऐतिहासिक पुस्तकांच्या मध्ये आलेलं आहे. तर ती सगळी डाटा आपण कमीत कमी शब्दामध्ये समजून घेणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामधल्या महादेव कोळ्यांच्यासाठी कमीत कमी 5-6, 5-6 व्हिडिओज होतील. लक्षात ठेवा. पण आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातलं 1-2, 1-2च पुरावे आपण इथं सादर करतो आणि मग त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे महादेव कोळी किंवा डोंगर कोळी हे पौराणिक काळापासूनच वास्तव्य करतात आणि हेच खरे आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, महादेव कोळी कोणाला म्हटलं जातं किंवा महादेव कोळ्यांचे पर्यायी शब्द काय आहेत? तर महादेव कोळ्यांना की डोंगर कोळी सुद्धा म्हटलं जातं किंवा काही भागामध्ये विशेष करून नाशिकच्या ठिकाणी वगैरे जुन्या काळामध्ये त्यांना राजकोळी म्हटले जायचे. त्यामुळे महादेव कोळी म्हटलं तरी एकच आहे, डोंगर कोळी म्हटलं तरी एकच आहे आणि राजकोळी म्हटलं तरी एकच आहे. ओके. आता तसं अलीकडच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. सूक्ष्म बदल झालेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये केंद्र शासनाने काय केलं, की जे डोंगरामध्ये राहतात त्यांना डोंगर कोळी म्हणून त्यांचे नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जे महादेवाचे हे आहेत आपण व्यवस्थापक आहेत, मिनिस्ट्रंट्स आहेत, तर त्या लोकांना त्यांनी महादेव कोळी म्हणून टाकलेलं आहे. असं त्याच्यामध्ये आता सेपरेशन झालेलं आहे आणि इथून पुढे ते पुन्हा 2 जाती हे सेपरेट होणार आहे, हे निश्चित आहे. तर महादेव कोळी कुणाला म्हणायचं? तर कोळ्यांच्या पैकी अनेक उपगट आहेत. त्यामध्ये मी मागच्या वेळेस सांगितलं, की कोळ्यांच्यामध्ये 4 प्रमुख उपगट आहेत किंवा सब ऑफ ट्राइब्स आहेत, ज्याच्यामध्ये महादेव कोळी आहे, मल्हार कोळी आहे, टोकरे कोळी आहे आणि सोनकोळी. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि सोनकोळी असे 4 गट आहेत. ओके. तर ह्या 4 गटापैकी महादेव कोळी हे कोळ्यांचंच एक गट आहे. ओके. कोळ्यांचंच एक गट आहे. मग यांना महादेव कोळी का पडलं नाव? तर प्राचीन काळी ही लोकं महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते आणि महादेवाचे असीम भक्त आहेत हे. महादेव मंदिरामध्ये ही लोकं पूजा करत होते. डोंगरामध्ये पूर्वी महादेवाचे मंदिर असायचे. आज तुम्ही जर बघितलं त्र्यंबकेश्वर हा महादेवाचं एक रूप आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं महाबळेश्वर, महादेवाचं एक रूप आहे किंवा तुम्ही इतर ठिकाणी जर गेला, तर बरेचसे असे महादेवाची वेगवेगळी नावं असणारी मंदिर आहेत डोंगरामध्ये. तर ह्या मंदिर जे आहेत, ह्या मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजे त्या डोंगरामध्ये ज्यांना आपण महादेवाची डोंगर म्हणतो किंवा बालाघाट म्हटलं जातं, तर त्या मंदिरामध्ये ही लोकं त्या परिसरामध्ये राहत होते आणि त्या मंदिराची पूजा करत होते आणि त्या महादेवाचे उपासन करत होते, भक्ती करत होते आणि म्हणून ह्या कोळ्यांना महादेव कोळी असं म्हटलं गेलेलं आहे. त्या महादेवाच्या नावे यांना महादेव कोळी म्हटलेलं आहे आणि त्या डोंगरामध्ये राहत होते म्हणून डोंगर कोळी सुद्धा यांना म्हटलं जातं आणि काही ठिकाणी ह्या महादेव कोळ्यांचे राजा होते. तर त्या राजाच्या नावे राजकोळी सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्हाला नाशिकमध्ये महादेव कोळ्यांचे राजे होऊन गेले पूर्वी आणि त्या राजाचे वंशज म्हणून राजकोळी, राजकोळी सुद्धा ह्या महादेव कोळ्यांना म्हटलं जातं. आता ह्या लोकांचा मुख्य व्यवसाय काय? तर ही व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय यांचा काय आहे? तर शेती करणे. हे शेती करतात आणि त्याच्यानंतर ह्या लोकं पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही लोकं मावळे म्हणून काम करायची. सैन्यामध्ये कोळ्यांचे किंवा महादेव कोळ्यांचे भरणं असायचं. 70-80% लोकं हे महादेव कोळी असायचे. ओके. तुम्हाला सगळं माहीत आहे शेलार मामा, त्यांचं सगळं सैन्य, तानाजी मालुसरे हे सगळे कोळ्यांचे होते.
प्रचंड सैन्य त्यामध्ये कोळ्यांचं असायचं आणि त्यांना मावळे म्हटलं जात होतं आणि हे महादेव कोळी त्यासाठी प्रसिद्ध होते. लढवय्ये समाज म्हणून ही लोक सैन्यामध्ये भरती व्हायचे आणि राजे महाराजे यांना भरती करून घ्यायचे. त्याच्यानंतर ह्या लोकांचं आणखीन एक काम काय? तर मी मगाच सांगितल्याप्रमाणे जिथं-जिथं महादेवाची मंदिर आहेत, तर त्या ठिकाणी हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. आता तुम्ही जर बघितलं, हे जुन्नरमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये किंवा तुमच्या पंढरपूरमध्ये जिथं-जिथं आहे, तुम्ही जुना रेकॉर्ड सगळं काढून बघा. जिथं-जिथं महादेवाची मंदिर आहेत, त्या ठिकाणी कोळ्यांची लोकं सेवकरी म्हणून होते. सेवा करण्यासाठी किंवा काही ठिकाणी पूजा करण्यासाठी, तर ही लोकं होतेच. बरोबर? म्हणजे हे महादेवाची मंदिरामध्ये पूजा करणे हे त्यांचं दुसरं काम आहे. आणि काही ठिकाणी जिथं नदीच्या किनारी ही लोकं वास्तव्य करतात, तर त्या ठिकाणी ही लोकं नाव चालवण्याचं काम करत होते. होडी चालवणे, पॅसेंजरना इकडून तिकडे घेऊन जाणे, तिकडून इकडे घेऊन जाणे, हे महादेव कोळ्यांचं मुख्य काम होते. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की महादेव कोळ्यांचे काही कुटुंब अजून सुद्धा दऱ्या-खोऱ्यामध्ये किंवा डोंगरामध्ये राहतात ते. आणि त्यांची जमीन तिकडं आहेत. म्हणून थोडं प्रमाणामध्ये अगदी एक आपण म्हणू, की 20-25% लोकं आता त्या भागामध्ये राहतात. जुन्नर, आंबेगाव, खेड किंवा त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या ओके. अशा जिथं काय थोडंफार डोंगराळ भाग आहे, त्याच्या पायथ्याशी, सह्याद्रीच्या पायथ्याशी ही लोकं राहतात आणि त्यांना डोंगर कोळी, खरं म्हणजे त्यांना डोंगर कोळी म्हटला जातो. ओके. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, की महादेव कोळी किंवा कोळी महादेव, बरोबर? महादेव कोळी, कोळी महादेवमध्ये काय फरक? आता बरेचसे लोकांना माहीत नाही. बरेचसे अधिकारी विचारतात, महादेव कोळी आणि कोळी महादेव काय फरक आहे? तर मित्रांनो, कोळी महादेव हे फक्त काय झालं, त्या लिस्टमध्ये त्या लिस्टमध्ये घेत असताना एक पॉइंट आहे किंवा एक कायदा आहे, की आधी मुख्य जमात घ्यायची आणि त्यानंतर त्याची उपगट लिहायची. मग मुख्य जमात कुठलं आहे? कोळी, मेन ट्राइब आणि मग उपगट महादेव. म्हणून कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर अशा पद्धतीने हे तिथं त्या लिस्टमध्ये इंग्रजांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. परंतु मूळ नाव ह्यांचं काय आहे? महादेव कोळी. मूळ नाव मल्हार कोळी. मूळ नाव ढोर कोळी. हे आहे. फक्त लिस्टिंग करताना त्याने आधी मेन ट्राइब घेतलेले आणि त्याच्यानंतर त्याने उपगट घेतलेले आहे. त्यामुळे महादेव कोळी म्हटलं, कोळी महादेव म्हटलं, तर वाईट वाटून घ्यायची गरज नाही. ओके. आणि ह्याला महादेव कोळी समाज पण म्हणू शकता तुम्ही. ओके. समाज म्हणजे लोकांचा समूह. काही मूर्ख लोकं समाज म्हणू नका, समाज म्हणू नका, जमात म्हणा. अरे मूर्खानो, थोडं तरी अभ्यास करा ना जरा. कम्युनिटी म्हणतात त्याला. कोळी कम्युनिटी. हां, ट्रायबल कम्युनिटी. ओके. कम्युनिटी याचा अर्थ समाज. तुम्ही त्यांना कोळी समाज म्हणू शकता. ओके. तर इथं महादेव कोळ्यांना केव्हा-केव्हा रिझर्व्हेशन मिळालं. महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी किंवा कोळी महादेव ह्या लोकांनी केव्हा-केव्हा मिळालं आणि कोणत्या-कोणत्या कारणासाठी नावाखाली मिळालं. तर लक्षात घ्या, की 1921 ला ह्या जाती-जमातींची लिस्ट तयार झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह ट्राइब, ॲबओरिजिनल ट्राइब, ॲबओरिजिनल हिल ट्राइब, फॉरेस्ट ट्राइब, ओके, फॉरेस्ट अँड हिल ट्राइब असे अनेक क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. इंडिजिनस ट्राइब वगैरे. आता थोडं-थोडं ह्याच्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या. थोडं-थोडं ह्याच्यामध्ये फरक आहे. परंतु महादेव कोळ्याने इथं कुठं बसवलेलं आहे? ॲक्चुअली महादेव कोळी प्रिमिटिव्ह ट्राइब आहे. आदिवासी जमात आहे. ॲबओरिजिनल ट्राइब आहे. मूळ जमात आहे. ओके. हे सगळं आहे त्याच्यामध्ये. पण त्याला कुठं बसवलेलं आहे? ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब किंवा प्रिमिटिव्ह ट्राइब. हे सगळं कव्हर केलं त्याने. कारण का? महादेव कोळी हे ओरिजिनल ह्या देशाचे मूळ रहिवासी आहे. म्हणून त्याला ॲबओरिजिनल ट्राइब म्हटलेलं आहे. किंवा महादेव कोळी हे प्रिमिटिव्ह आहे. आदिम जमात आहे.
प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम जमात. म्हणजे त्याची चालीरीती, वागणं हे सगळं जे आहे ते आदिवासींचे आहे. म्हणजे आदिवासी ॲक्चुअली ह्या लोकांनी चुकीचा अर्थ घेतलेला आहे. आदिवासीचा वेगळा अर्थ होतो. प्रिमिटिव्ह ट्राइब ह्याचा अर्थ निसर्गावरती ज्यांचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे कंदमुळे खाणे, तिथले फळभाज्या खाणे, निसर्गामध्ये म्हणजे जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये जे काही मिळतं, तर त्याच्यावरती आपलं उपजीविका चालवणे, ह्या लोकांना आपण म्हणतो प्रिमिटिव्ह ट्राइब्स. तर ही कोळी महादेव जे आहे, प्राचीन काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं कोळी याचा अर्थ काय? को म्हणजे डोंगर, ळी म्हणजे जमात. कोळी म्हणजे डोंगरामध्ये राहणारी जमात, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी जमात. पूर्वी प्राचीन काळी आपली सगळी पूर्वज हे दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये राहत होते. म्हणून आपले जातीचे नाव कोळी झालेलं आहे. आणि म्हणून इथं इंग्रजांनी आपल्याला काय केलं? ॲबओरिजिनल म्हणजे हे सुरुवातीपासून ह्या देशामध्ये रहिवासी होते, म्हणून त्याने ॲबओरिजिनल घेतलं, आदिवासी. त्याच्यानंतर हिल ट्राइब, कारण ही लोकं डोंगरात राहत होते. ही लोकं डोंगरात राहत होते. म्हणून हे मूळ पण जमाती आहे, ही आदिवासी पण जमाती आहे आणि ही डोंगरी पण जमाती आहे आणि म्हणून त्यांनी कोळी महादेवला काय ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब ह्याच्यामध्ये त्यांनी सामील केलं. आणि ह्या ॲबओरिजिनल हिल ट्राइबमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1921 ला दाखवण्यात आलं. 1921 ला बघा, की इथं तुम्ही जर बघितलं ॲबओरिजिनल हिल ट्राइब AHTP, तर अहमदनगर, जळगाव, खान्देश, धुळे, ओके, वेस्ट खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर. ह्या सगळ्या ठिकाणी जे कोळी आहेत, हे महादेव कोळी आहेत आणि त्या महादेव कोळ्यांना त्यांनी काय केलं? ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब म्हणजे आदिवासी आणि डोंगरी जमात म्हणून 1921 ला दाखवण्यात आलेलं आहे. आज ह्या मूर्ख लोकं काय म्हणतात? उदाहरणार्थ सांगतो, साताऱ्यामध्ये महादेव कोळी राहत नाही, सोलापूरमध्ये राहत नाही, रत्नागिरीमध्ये राहत नाही, ठाण्यामध्ये राहत नाही किंवा कोल्हापूरमध्ये राहत नाही. अरे, इंग्रजांनी 1921 ला लिहून ठेवलं, ह्या जिल्ह्यामध्ये राहतात. लक्षात आलं? ही बॉम्बे प्रेसिडेन्सीचं आहे. एवढंच त्याच्यामध्ये येणार. म्हणून जसं तुम्ही म्हणता अहमदनगरमध्ये राहतात, जसं तुम्ही म्हणता, की बाबा कुलाबामध्ये राहतात, तर तसंच लक्षात घ्या इंग्रजांनी सांगितलं हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात ते. खानदेशमध्ये सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी सगळीकडेच ते लोकं राहतात. हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर 1933 ला आणखीन एक लिस्ट तयार झाली. तर हे 1933 ला नाव त्यांनी बदललं. इथं सॉरी इथं तेच वापरलेलं आहे. ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइबच वापरलं. आणि कुठं दाखवले तर कोळी महादेव दाखवले. हे बघा ॲबओरिजिनल हिल ट्राइबच्या खाली कोळी महादेव. त्याच्यापूर्वी डिप्रेस्ड क्लासच्या खाली कोलचा, कोलगा आणि कोळी ढोर दाखवण्यात येत होते 1933 ला. बरोबर? पण 1933 ला कोळी महादेवला ॲबओरिजिनल म्हणजे आदिवासी आणि डोंगरी जमात ह्याच्या खाली दाखवण्यात आलेलं आहे. ओके. म्हणजे 1921 ला पण आपण होतो. 1933 मध्ये पण आपण त्या रिझर्वेशनच्या ह्याच्यामध्ये होतो. आता हे बघा, ही एक डाटा आहे. कोळी महादेव, हे पहा ही कोळी महादेव आणि 1936 चा आहे. 33 आपण बघितलं. आता 36 मध्ये सुद्धा आणखीन एक लिस्ट तयार केली आणि त्या 36 मध्ये ह्या लोकांना काय म्हटलं, महादेवला काय म्हटलं? बॅकवर्ड ट्राइब. कोळी महादेवला म्हटलं बॅकवर्ड ट्राइब. ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब हे शब्द काढून टाकले त्यांनी. तर आता बॅकवर्ड ट्राइब असं म्हटलंय आणि 36 ला. आणि हे कोळीमध्ये कुठं-कुठं दाखवलेलं आहे? 1936 मध्ये पुन्हा बघा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर. हे बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे. आता लगेच मराठवाड्यातले लोकं म्हणतील किंवा बेरारमधले लोकं म्हणतील, आमचं कुठे आहे, आमचं कुठे आहे? अरे, हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचं आहे. तर बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जेवढी काही जिल्हे होते,
तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी दाखवण्यात आलेले आहे. ओके. हे मूर्ख लोक काय म्हणतात, की महादेव कोळे हे 1976 पासून म्हणजे हे महादेव कोळे नाहीच आहे. पण 1976 पासून ह्या लोकांनी नामसदृशाचा लाभ घेऊन घुसखोरी केली. अरे मूर्खानो, हे कोळी महादेव हे 1936 ला सातारामध्ये दाखवलेलं आहे, सोलापूरमध्ये दाखवलेलं आहे, कोल्हापूरमध्ये दाखवलेलं आहे. मग हे गेले कुठं? हे लोकं गेले कुठं? हां. त्याच्यानंतर बघा 1950 मध्ये भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी 1921, 1933, 1936 ह्या 3 लिस्ट बनले. तर त्या तिन्ही लिस्टमध्ये हे कोळी महादेव प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते. आणि आता भारत स्वतंत्र झालं 1950 ला. मग 1950 ला सुद्धा कोळी महादेव दाखवण्यात आलेले आहे. ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये. बघा, इथं सगळे जिल्हे आलेले आहेत पुन्हा. जळगाव, बरोबर? आता खान्देश म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर हे बघा कुलाबा, कोल्हापूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली. सांगली ॲड झालं बघा. सांगली, सोलापूर, ओके. खान्देश, हे खाली खान्देश. ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव दाखवण्यात आलेला आहे. कधी? 1950 ला. हे लक्षात घ्या, ही जी लिस्ट इंग्रजांनी बनवली, ते असंच बनवलेलं नाही. कुठेतरी आता सध्या जसं एसी रूममध्ये बसून हे निकाल देतात. तुम्ही महादेव कोळी नाही, तुमची चालीरीती जमत नाही, जुळत नाही. हे जे फालतूगिरी चालू आहे, हे असं हे लिस्ट बनलेलं नाही. हे लिस्ट इंग्रजांनी कमिट्या केले होते. त्या कमिट्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक लोकांची मुलाखती घेतलेल्या आहे. तुम्ही कुठल्या जातीचे, तुमची चालीरीती काय, तुम्ही काय करता, तुम्ही कुठं राहता, ह्या सगळ्या गोष्टी विचारून त्यांनी ठरवलं, की बाबा हे साताऱ्यामध्ये महादेव कोळे आहेत, सोलापूरमध्ये महादेव कोळे आहेत, कोल्हापूरमध्ये आहे, धुळेमध्ये आहे, जळगावमध्ये आहे. हे त्यावेळी त्यांनी लिस्ट बनवलेलं आहे. ह्या मूर्खासारखं एसी रूममध्ये बसून ते ठरवत नाही. तर हे प्रॅक्टिकली त्या लोकांनी घरी व्हिजिट दिलेलं आहे आणि त्यातून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जाती किंवा कोणत्या जमाती राहतात, ह्याची त्यांनी ती लिस्ट बनवलेली आहे. म्हणून 1936 ला महादेव कोळी होते. 1950 ला महादेव कोळी होते. मग अचानकच कुठं जातात तो? आता सध्या कुठं जातात 2024 ला? हं, ठीक आहे. पुढे बघा. त्यानंतर 1942 ला एक लिस्ट तयार झाली. होती त्यावेळी. हे आपण बघितलं बहुतेक हां. तर 1942 च्या लिस्टमध्ये पुन्हा ॲबॉरिजिनल हिल ट्राइब म्हणून महादेव कोळी आहे. हे कदाचित डबल झालं असेल. हां, 1921, 1933, 1936 आणि 1942 असे 4 लिस्ट होते, ज्यांनी इंग्रजांनी बनवले होते. आणि इंग्रजांनी हे प्रत्येक ठिकाणी दाखवलेलं आहे. हे बघा, इथं हा समजून घ्या. ॲबॉरिजिनल हिल ट्राइबमध्ये कोळी महादेव दाखवण्यात आलेला आहे. पण इथं असं कुठं म्हटलं का हो, की जुन्नर, खेड, आंबेगाव, ओके. त्यानंतर तुमचे अहमदनगर, नाशिक, ठाणे, कुलाबा असं कुठं इथं म्हटलंय का? 1942 च्या यादीमध्ये? नाही ना. मग ह्याचा अर्थ काय झाला, ही यादी हे बघा गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे म्हणजे हे संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी लागू होती. पूर्ण मुंबई प्रांतासाठी ही यादी लागू होती. मुंबई प्रांतामध्ये जेवढी काही जिल्हे होते, त्या सगळ्या जिल्ह्यांच्यासाठी ही लागू होते. प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना हे कोळी महादेवची फॅसिलिटी त्या काळी इंग्रज देत होते. ओके. इथं कुठेही क्षेत्रबंधन लागू केलेलं नाही. आता हे स्वतः टी-आर-टीने मान्य केलेलं आहे. टी-आर-टीने 1933, 1942, 1950 हे सगळं महादेव कोळी हे शेड्यूल्ड ट्राइबमध्ये होते. 1956 मध्ये एरिया रिस्ट्रिक्शन लागलं, 76 ला उठलं. हे स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. आपण बघू त्याच्यावरती बोलू. आता ही 1950 ची म्हणजे जी मूळ यादी, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे ही जी मूळ यादी आहे. ह्यामध्ये तुम्ही समजून घ्या. काय म्हटलं बघा, ही मिनिस्ट्री ऑफ लॉ प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे हे आणि त्याला त्याकडे आपण म्हणत होतो दी कॉन्स्टिट्यूशन किंवा शेड्यूल्ड ट्राइब ऑर्डर 1950 आणि ह्याच्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी हे आहे. आणि काय म्हटलंय थ्रू आउट दी स्टेट
म्हणजे ही जी यादी आहे, ही यादी प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू आहे. ही यादी प्रत्येक बॉम्बे प्रेसिडेन्सी मधल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू आहे. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय झालं, कोळी ढोर आणि कोळी महादेव ही 1950 पूर्वी 50 मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठेही राहा, सांगलीत राहा, साताऱ्यात राहा, जळगावमध्ये राहा, धुळ्यामध्ये राहा, नाशिकमध्ये राहा, सोलापूर, कोल्हापूर जे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधली गावं होते, जिल्हे होते, त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या महादेव कोळी आणि ढोर कोळी ह्या लोकांना 1950 मध्ये फॅसिलिटी मिळत होते. बरोबर? 1950 मध्ये ही फॅसिलिटी प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना मिळत होते. इथं एरिया रिस्ट्रिक्शन नव्हतं किंवा याच जिल्ह्यात आहेत, त्याच जिल्ह्यात आहे, असं काही प्रकार नव्हता. कारण ही 1921 पासून ही यादी चालत आलेली आहे. मग नंतर काय झालं? 1956 ला काही लोकांनी आगाऊपणा केलेला आहे. आता ते आगाऊपणा करण्यामध्ये काही लोकं अजून जिवंत आहेत. ओके. तर ह्या लोकांनी केंद्र शासनाकडे जाऊन त्यांनी सांगितलं, की बाबा जी दऱ्या-खोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये जी लोकं राहतात, जी कोळी राहतात, तेच खरे महादेव कोळी आहेत. बाकीची जी सपाट भूभागावरती राहतात, हे महादेव कोळी नाही आहे. त्यामुळं आम्ही जे दऱ्या-खोऱ्यात राहतो, डोंगरात राहतो, सह्याद्रीच्या पायथ्याशी राहतो, त्या लोकांनाच फक्त तुम्ही महादेव कोळीची फॅसिलिटी द्या. कोळी महादेवची शेड्यूल ट्राइबची फॅसिलिटी द्या. बाकीच्यांना सगळ्यांना बंद करा. असं ह्या लोकांनी जाऊन तिथं बसले आणि ते करून घेतले. केंद्र शासनाकडनं त्यांनी करून घेतले आणि त्यांनी एरिया रिस्ट्रिक्शन घालून घेतलं. काय केलं त्यांनी? त्या लोकांनी सांगितलं ठाणेमध्ये जी राहतात तीच फक्त मल्हार कोळी. ठाण्याच्या डोंगराळ भागामध्ये जी कोळी राहतात ती मल्हार कोळी. बाकीच्या ठिकाणी मल्हार कोळी नाही राहत. असं एक त्यांनी सांगितलं आणि तसं करून घेतलं. तिथं फक्त मल्हार कोळ्यांना ठाण्यामध्ये टाकण्यात आलं. एस-टीमध्ये. पहिल्यांदा एस-टीमध्ये मल्हार कोळी कधी आले? 56 मध्ये आले आणि ते पण कुठल्या जिल्ह्यात टाकण्यात आलं? ठाण्यामध्ये. मग बाकीच्या मल्हार कोळ्यांचं काय केलं त्यांनी? त्यांना ओबीसीमध्ये टाकण्यात आला होता. मी जेव्हा मल्हार कोळ्यांचा विषय बोलेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. बाकीच्यांना ओबीसीमध्ये टाकलं आणि इथं मात्र ठाण्यातल्या मल्हार कोळ्यांना मात्र काय केलं त्यांनी? एस-टीमध्ये टाकलं. आणि कोळी महादेव किंवा डोंगर कोळी ह्यांचं काय केलं? तर ॲक्चुअली हे मागं जर तुम्ही बघितलं, हे कोळी महादेव जे आहे, हे कोळी महादेव संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी होतं. आणि ह्यांनी काय केलं, हे कोळी महादेवला बंदिस्त केलं. फक्त दऱ्या-खोऱ्यातलं जे काही डोंगराळ भाग आहे, त्या भागामध्ये राहणाऱ्या कोळी महादेवनाच त्यांनी खरं कोळी महादेव समजलं आणि बाकीचे महादेव कोळी नाही, असं केंद्र शासनाने डिक्लेअर केलं आणि त्या लोकांना फॅसिलिटी मिळणार नाही. फक्त कुठले जिल्ह्यातल्या लोकांना मिळणार? तर त्यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातलं, ते पण संपूर्ण अहमदनगर जिल्हे का? नाही. अहमदनगर जिल्ह्यामधला अकोला, राहुरी, संगमनेर या तालुक्यातल्या लोकांना मिळणार. त्याच्यानंतर कुलाबामध्ये, कुलाबाला आपण वेगळ्या नावाने आता सध्या ओळखतो. तर हे कुलाब्यामध्ये कोणाला मिळालं? कर्जत, खालापूर, अलिबाग, महाड, ओके. ही जी तालुके आहेत, ह्या तालुक्यातलं सुंदगड म्हणून कुठलातरी तालुका आहे, तिथं ह्या एवढ्याच 4-5 तालुक्यामधल्याच लोकांना मिळणार. संपूर्ण कुलाबामध्ये सुद्धा त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतर नाशिकमधले कोणाला मिळणार? नाशिकमधले नाशिक, निपाडा, सिन्नर वगैरे, वगैरे. हां. बगलाण, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, सुरगाण हां. ही जी तालुके आहेत, ही तालुके. नाशिकमधले सुद्धा सगळ्या तालुक्यामधल्या लोकांना नाही आहे. आणि पुणे, पुण्यामधले आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी हां, वेल्हे ह्या लोकांना मिळणार. त्याच्यानंतर ठाणेमध्ये ठाणे, मुरुड वगैरे, वगैरे, वगैरे ह्या लोकांना मिळणार. ओके. तर आणि इथं अजून एक समजून घ्या, की यामध्ये कोळी ढोर जे आहे,
कोळी ढोर किंवा टोकरे कोळ्यांना कुठेही क्षेत्रबंधन नव्हतं बरं का. कधीही क्षेत्रबंधन नव्हतं. त्यांना 1956 मध्ये एसटी मध्ये टाकण्यात आलेलं आहे. तेव्हापासून ही लोक लढतात. कारण का शासनाने सांगितलं की त्यांच्यावर कुठेही क्षेत्रबंधन नाही, ते कुठेही असू शकतात. कोणत्याही जिल्ह्यात असलं तरी त्यांना ते मिळालं पाहिजे. असं असताना सुद्धा ह्या पडताळणी समित्यांनी मात्र आगाऊपणा करून ह्या टोकरे कोळी, ढोर कोळी ह्या लोकांना देत नाही. लक्षात आलं? फार म्हणजे प्रचंड अन्याय आपण सहन केलेला आहे. तर 50 मध्ये संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी हे सगळं होतं. पण 56 मध्ये हे लोक काही आगाऊपणा करून काय केलं, केंद्राची दिशाभूल केली आणि केंद्राकडून एक नवीन यादी बनवून घेतली, ज्याला आपण एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट म्हणतो. तर ही एरिया रिस्ट्रिक्ट करण्यात आलं. आता फक्त इथून पुढं 56 पासून काय होईल, की फक्त अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे, ठाणे ह्या जिल्ह्यातील महादेव कोळ्यांना प्रमाणपत्र दिले जातील आणि यांनाच महादेव कोळी समजलं जाईल. आणि ठाणेमध्ये जी राहतात कोळी, तर ती कोळी म्हणजे मल्हार कोळी, त्यांनाच एसटीचे प्रमाणपत्र दिले जातील. पण इतर जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी नाही आहे. त्यामुळे त्यांना दिलं जाणार नाही. आणि इतर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाही किंवा डोंगर कोळी नाही. त्यामुळे त्यांना ह्या फॅसिलिटी दिले जाणार नाही. असं 1956 ला केंद्र शासनाने कायदा बनवला आणि त्या कायद्याला आपण एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट म्हणतो. आणि आज ही जी अधिकारी लोक आहेत, जे अर्धवट लोक आहेत, हे आता ह्या कायद्याला चिकटून आहेत. तर ह्यांचं म्हणणं आहे की एवढ्याच तालुक्यामध्ये जी काही कोळी आहे, तर ती महादेव कोळी. एवढ्याच ठाणे जिल्ह्यामध्ये जी काही कोळी आहे, तेवढीच ती मल्हार कोळी. बाकीचे मल्हार कोळी नाही, बाकीचे महादेव कोळी नाही. ती सगळी कोळी आहेत. ती फक्त कोळी आहेत आणि ती ओबीसीतली कोळी आहेत किंवा एसबीसी मधली कोळी आहेत. असं या मूर्ख लोक ह्या फक्त ह्या कायद्याला चिकटून आहेत. ओके. हे पहा, हे पुन्हा एकदा 1956 ची यादी आहे ही. आणि कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे, तर ही सगळी तालुका आहे. मी तुम्हाला सांगितलं जवळपास एक 35 ते 38 तालुके आहेत. 5 जिल्हे, 35 तालुके. ह्या तालुक्यातलीच लोकांना त्यांनी महादेव कोळी म्हणून डिक्लेअर केलं आणि याच लोकांना ते देत राहिले आणि अजून सुद्धा याच लोकांना दिलं जातो. ओके. मग आता बघा 1956 नंतर एक कायदा तयार झाले. त्याला आपण म्हणतो दी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऍक्ट ऑर्डर किंवा अमेंडमेंट ऍक्ट 1976. आता अमेंडमेंट म्हणजे काय? अमेंडमेंट म्हणजे सुधारणा. सुधारणा आपण कशाला म्हणतो? जी चुका झालेल्या आहे, म्हणजे आता आपण सुधारणा करतो याचा अर्थ मागे चुका झाले होते. बरोबर. अमेंडमेंट आता आपण करतो म्हणजे मागची लिस्टमध्ये चुका झाल्या होत्या. म्हणून आता आपण सुधारणा करतो. आणि एकदा ही सुधारणा करून नवीन यादी बनवल्यानंतर जुन्या यादी आपोआपच रद्द होतात. बरोबर? म्हणजे आता सुधारणा कुठं करायचं आपल्याला? 1956 च्या यादीमध्ये सुधारणा करायचा आहे. मग 1956 च्या यादीमध्ये 1976 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. मग इथं काय सुधारणा केलं त्याने? हे बघा, ही महाराष्ट्रासाठी ही यादी आहे. आणि इथं कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर कोळी महादेव, डोंगर कोळी हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि कोळी मल्हार दाखवण्यात आलेलं आहे. बरोबर? कोळी मल्हार दाखवण्यात आलेलं आहे. तर 28, 29, 30 आता सध्या ही यादी चालू आहे. बरोबर? मग मला सांगा, ह्या यादीमध्ये आता कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलगांचा विषयच नाही, कारण त्यांच्यावरती कधीही क्षेत्राचा बंधन घातलंच नव्हतं. ते महाराष्ट्रात कुठेही असले, ते डोंगरात असू दे, शहरात असू दे किंवा 10व्या मजल्यावर असू दे. कुठेही असले तरी त्यांना ते द्यायचं आहे. त्यांच्यावर कुठेही क्षेत्रबंधन नाहीच आहे. हां, आता 56 मध्ये लावण्यात आलं होतं. शुद्धीकरण केलं. शुद्धीकरण एवढ्यासाठीच केलं,
की ते 56ची यादी चुकीची होती म्हणून. बरोबर, शुद्धीकरण त्यालाच आपण म्हणतो. काय आणि एकदा शुद्धीकरण केल्यानंतर ती यादी रद्द होते. बरोबर? मग आता ती यादी रद्द होऊन 1976 ची यादी 1976 साली म्हणजे गेल्या अनेक वर्षापूर्वी ही यादी बनवलेली आहे. आणि ह्या यादीमध्ये 28 क्रमांकावरती कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलगा दाखवण्यात आलेला आहे. 29 ची यादी कोळी, महादेव आणि डोंगर कोळी दाखवण्यात आल्या. मग ह्याच्यामध्ये मला सांगा, की कोळी, महादेव किंवा डोंगर कोळी ह्याच्यामध्ये कुठेतरी असं कंसात म्हणलंय का? जुन्नर, आंबेगाव, खेड, रत्नागिरी, अमुक-तमुक, कुलाबा, ठाणे असं काय म्हटलंय का? नाही. 56 मध्ये जसं म्हणले होते, तसं 76 मध्ये म्हटले का? नाही म्हटलेलं आहे. मग नाही म्हटलं ह्याचा अर्थ काय झाला? तर ही जी यादी आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. याचा अर्थ काय झाला? महाराष्ट्रामध्ये कुठंही ही लोकं आढळले, कुठेही म्हणण्यापेक्षा काय 1942, 36 हे 33 आणि 1921 या यादीमध्ये काय सांगितलं? संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये हे माझे कोळी लोक आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी आहेत. इंग्रजांनी तो लिस्ट बनवलेला आहे. आणि म्हणून ते काय झालं 1956 ची यादी रद्द होऊन ही संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाले. म्हणजेच इंग्रजांनी जो लिस्ट बनवलं तो लिस्ट लागू झाले. जे सगळीकडं महादेव कोळी आहेत आणि सगळ्या जिल्ह्यातल्या महादेव कोळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. असं हे कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता एरिया रिस्ट्रिक्शन कायदा काय आहे? हे कशासाठी तयार झालं, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघतोच आहे. परंतु तुम्ही इथं लक्षात घ्या, 56 ची जी क्षेत्राचं बंधन होतं, हेच तुम्हाला सांगितलं. 56चं क्षेत्राचं बंधन काय होतं? फक्त ठाण्यामध्येच कोळी मल्हार राहतात आणि फक्त अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाण्यामध्येच महादेव कोळी राहतात. बाकीच्या ठिकाणी राहत नाही. हा जो बंधन होता, हा बंधन 76 ला उठवण्यात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं, हे मूर्खपणा आहे. फक्त 5च जिल्ह्यामध्ये ही लोकं राहतात, असं म्हणणं मूर्खपणा आहे. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोकं आहेत आणि कुठेही असलं तरी ह्या लोकांना फॅसिलिटी मिळायला पाहिजे. म्हणून स्वतः केंद्र शासनाने ही एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे मराठा कॉलनी म्हणून एखादा समजा कॉलनी आहे. तर त्या मराठा कॉलनीमध्येच मराठा लोकं राहतात. पण दुसऱ्या कॉलनीमध्ये शेजारच्या कॉलनीमध्ये मराठा लोकं एक पण माणूस राहत नाही. असं म्हणण्यातला हा अर्थ होता 1956 चा. आणि तेच अर्थ आता प्रांत लोकं, पडताळणी समित्या, या आदिवासी आमदार, आदिवासी संघटना ही लोकं घेतात. म्हणजे हे 5 जिल्ह्यातलीच 35 तालुक्यामध्येच महादेव कोळी खरे आणि बाकीचे सगळे बोगस, खोटे अशा पद्धतीने ही लोकं सांगतात. पण ह्या मूर्खांना माहीत नाही 1921 चे महादेव कोळी कुठे गेले, 1933 चे कुठे गेले, 36 चे कुठे गेले, 42 चे कुठे गेले, 50 मधले कुठे गेले. फक्त 56 ची यादी तुम्ही पकडून ठेवता आणि पुन्हा 76 मध्ये पुन्हा आले ना. 76चं लिस्ट 56 ची यादी खोटी आहे. हे केंद्र शासनाने ठरवलं ना आणि ते खोटे आहे म्हणून त्याच्यामुळे शुद्धीकरण केलं ना आणि ते शुद्धीकरण करून एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आणि आता सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लोकं आहेत. मग आता तुम्ही पडताळणी समित्याने, प्रांताने, ह्या 25 आमदारांनी, ह्या संघटनेने जर म्हटलं नाही 56 चीच यादी अजून सुद्धा चालू आहे, तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण का? तर तुम्ही क्षेत्रबंधन कायद्याचा अवमान करता. म्हणजेच राष्ट्रपतींचा अवमान करता. म्हणजेच तुम्ही भारतीय संविधानाचा अवमान करता. त्यामुळे तुमच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जर तुम्ही क्षेत्रबंधन याच जिल्ह्यात, याच तालुक्यात राहतात, असं जर तुम्ही म्हणत असाल, तर तुमच्यावरती ह्या राष्ट्रपतींचे अवमान, संसदेचा अवमान, लोकसभा, राज्यसभाचा अवमान, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अवमान
आणि सुप्रीम कोर्टाने अनेक ठिकाणी सांगितलं एरिया रिस्ट्रिक्शनचा विषयच नाही 1976 ला उठलेला आहे म्हणून. तर ते सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. आणि हे एरिया रिस्ट्रिक्शन उठवत असताना लक्षात घ्या त्यामध्ये लोकूर कमिटीचं शिफारस घेतलेलं आहे. चंदा कमिटीचं शिफारस घेतलेलं आहे आणि जॉइंट कमिशनचं शिफारस घेतलेलं आहे. 3 कमिट्यांनी सांगितलेलं आहे, की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी हे राहतात. तुम्ही फक्त ठाण्यामध्ये मल्हार कोळी राहतात आणि हे 5 जिल्ह्यामध्येच महादेव कोळी राहतात हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांच्यावर तो अन्याय आहे आणि हे उठवलं पाहिजे. क्षेत्रबंधन लादून आपण त्या लोकांच्यावरती अन्याय केलेला आहे. असं या तिन्ही कमिट्यांनी शिफारस केलेलं आहे. त्यामुळे त्या तिन्ही कमिट्यांचा सुद्धा तुम्ही लोकं अवमान करता. आणि प्लस इंग्रजांचा तुम्ही अवमान करता. कारण इंग्रजांनी 1921, 1933, 1936, 1942 ह्या सगळ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी सांगितलेलं आहे. मग तुम्ही तिथं महादेव कोळी नाही असं सांगून त्या इंग्रजांचा अवमान करता. लक्षात घ्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये इंग्रजांनी लिहून ठेवलेलं एक वाक्य सुद्धा खोटं ठरवता येत नाही. हे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे. इंग्रज काळातील प्रत्येक डॉक्युमेंट्स, प्रत्येक पुरावे, साधी एखादी चिठ्ठी जरी असेल, पत्र जरी असेल इंग्रज काळातला, उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी समाज अमुक ठिकाणी राहत आहे. त्यामुळे त्यांना सवलती मिळायला पाहिजे. असं एखादा माणूस इथलं कोल्हापुरातनं जर समजा मुंबईमध्ये लोकांना जर लिहिलं असेल आणि तो पत्र इंग्रज काळातलं असेल, तर ते पत्र सुद्धा हे काय आहे सक्षम पुरावा आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे. इंग्रजांनीच लिहिलेलं असं नाही, इंग्रज काळामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तयार झाले, हे सगळे सक्षम पुरावा म्हणून स्वीकारायचा आहे. आणि एवढं सगळं असताना मूर्खानो, तुम्ही धाड-धाड सांगताय ही लोकं बोगस आहेत, ही तर महादेव कोळी राहतच नाही, तर मल्हार कोळी राहतच नाही. हे नामसदृश लाभ घेतलं, 1976 नंतर लाभ घेतला. अरे मूर्खानो, 1976 मध्ये जर ही लोकं आले असते, मग 33 मध्ये आले कुठून लोकं? 36 मध्ये आले कुठून? 21 मधून आले कुठून? त्यामुळे हे कारण नसताना अधिकाऱ्यांच्या अर्धवट अभ्यासामुळं किंवा झिरो अभ्यासामुळं, अधिकाऱ्यांच्या झिरो अभ्यासामुळं ह्या सगळ्या जमातींना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आज ना उद्या ह्याचं उत्तर प्रत्येक ठिकाणी ह्यांना द्यावं लागणार आहे. फार वरच्या लेव्हलला ह्यांना घेऊन जाणार आहे. अगदी राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ह्यांना घेऊन जाणार आहे. ह्या लोकांना तुम्ही वंचित का ठेवला? कारण आपल्या राज्यघटनेमध्ये काय लिहिलेलं आहे? 99 कैदी सुटले तर चालतील, परंतु एक निरपराधी व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. याचाच अर्थ काय? 99 बोगस कोळींना तुम्ही एसटीचे प्रमाणपत्र दिले तरी चालतील, परंतु एकही महादेव कोळी वंचित राहता कामा नये. एकही मल्हार कोळी, एकही ढोर कोळी वंचित राहता कामा नये, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही लोकांनी एक ओबीसीतलं कोळी पकडायला जाऊन अख्खं 100% महादेव कोळी, मल्हार कोळी आणि ढोर कोळे, टोकरे कोळी ह्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे. प्रत्येक माणसाचं त्यांचं कॉन्स्टिट्यूशनल राइट तुम्ही हिरावून घेतलेलं आहे. त्यांचा फंडामेंटल राइट तुम्ही हिरावून घेतलेला आहे. त्यांचं जगण्याचा मूलभूत अधिकार तुम्ही काढून घेतलेला आहे. त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या तुम्ही बरबाद केलेल्या आहे आणि त्यांच्या नावावरचं फंड तुम्ही खाल्लेलं आहे. तर याचं उत्तर तुम्हाला राष्ट्रपतीपर्यंत द्यावं लागणार, ह्याची तयारी ठेवा तुम्ही. आता सुरुवात झालेली आहे, तुम्ही तयारी ठेवा. तर ह्या मूर्ख लोकांना हे गॅजेटेर माहीत नाही, सेन्सस रिपोर्ट माहीत नाही, मानववंशशास्त्राने काय असतात माहीत नाही, त्यांनी काय लिहिलं माहीत नाही. हे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोळी राहतात माहीत नाही. ह्या लोकांना कोळी म्हणून स्वतंत्र जात कुठेही नाहीये, स्वतंत्र जमात कुठेही नाहीये. कोळीमध्ये फक्त 4च गट आहेत. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा ढोर कोळी आणि सोन कोळी.
ह्या 4 गटापैकीच कोणतरी माणूस असतो तो कोळी म्हटल्यानंतर. कोळी म्हणून स्वतंत्र कोणीच नाही. कोळी म्हटल्यानंतर तो एकतर महादेव कोळ्यातला आहे, एकतर मल्हार कोळ्यातला आहे, नाहीतर ढोर कोळ्यातला आहे, नाहीतर सोन कोळ्यातला आहे. पण कोळी म्हणून कुठेही अस्तित्व नाहीये. ह्या मूर्खांना हे काहीच माहित नाही ह्याच्याबद्दल. आणि म्हणून त्यांना प्रत्येकानं तुम्ही कोळी आहे, तुम्ही कोळी आहे, तुम्ही ओबीसी आहे, तुम्ही कोळी आहे. अक्षरशः सपाटा लावून ह्याने 3-3 पिढ्या बरबाद केले आणि ह्या कोळी लोकं हे सहन करत राहिले. का सहन केले? अज्ञानापोटी. काहीच नॉलेज नाही. ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. ह्यांचं अज्ञान आणि त्या लोकांचं कुठलंही वाचन नाही, संशोधन नाही, रिसर्च नाही. काही वास्तव समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही. ह्या लोकांनी फक्त एकच केलं, की आमचे पूर्वज ह्या लोकांना देत नव्हते. आमच्या पूर्वीच्या कमिट्या ह्या लोकांना देत नव्हते, तर आम्हाला पण ह्यांना द्यायचं नाही. बाकी कोण कुठला आहे, काय आपल्याला काय देणं-घेणं नाही. काही वाचायचं नाही, काही अभ्यास करायचा नाही, काय आम्हाला देणं-घेणं नाही. आमचा पगार झाला, आमचं हे झालं. आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, फक्त हे 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यातल्याच लोकांना तुम्ही द्या. बस. कुठला तालुक्यातला आहे, कुठल्याच जिल्ह्यातला आहे, त्याच्यावरनं आपण इन्व्हॅलिड आणि व्हॅलिड करायचा. तर असं हे सगळं मित्रांनो हे चालू आहे. तर हे चुकीचं आहे. तर आपण पुढच्या याच्यामध्ये हा सगळा विषय पुढचा भाग जो आहे, तो पुढचा भाग आपण हे पुन्हा आपण समजून घेऊ. महादेव कोळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात ह्याचे पुढचा भाग आपण समजून घेऊ. इथं मी थांबतो कारण हे कॅमेरा थांबलेला आहे. ओके. धन्यवाद. पुढचा भाग बघा. भाग 2.